जय शिवराय मित्रांनो, RTE ॲडमिशन लॅटरी निकाल जाहीर झाला आहे। त्यामध्ये आपल्या पल्ल्याचे नंबर लागले किंवा नाही ते कसे पाहायचे। जर RTE यादीमध्ये आपल्या पल्ल्याचे नाव आले असेल तर ॲडमिट कार्ड कसे काढायचे, ॲडमिशन करण्याकरिता लागणारे हमीपत्र कसे काढायचे याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरती गुगल क्रोम मध्ये RTE ॲडमिशन 2024-25 असे सर्च करून घ्या। सर्च केल्यानंतर सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरती गुगल क्रोमवर जाऊन RTE ॲडमिशन 2024 महाराष्ट्र असे टाईप करायचे आहे। त्यानंतर उजव्या बाजूला 3 डॉट्स वरती क्लिक करून डेस्कटॉप मोडवर करून घ्या। वरील लिंकवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन वीज डिटेल्स अर्जाची स्थिती असे लिहून असेल त्यावरती टॅप करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे ॲप्लिकेशन नंबर दाखवण्यात येईल। त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करीत असताना मिळालेला ॲप्लिकेशन नंबर समाविष्ट करा व गो यावरती क्लिक करायचे आहे। तर चला तर मग इथे ॲप्लिकेशन नंबर टाकून घेऊया। जो काही तुम्ही ऑनलाईन करते वेळेस मिळालेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर पूर्ण इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गो वरती क्लिक करायचं आहे। जर का तुमचा नंबर लागला असेल तर त्यामध्ये तुमचा कोड, स्टुडंट नेम, कोणत्या शाळेत तुमचा नंबर लागला आहे त्या शाळेचं नाव, टाईप सील, रेग्युलर सिलेक्शन इथे दाखवत आहे। त्यानंतर इथे तुम्हाला आता नंबर लागल्यानंतर ॲडमिट कार्ड यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये व्ह्यू अँड प्रिंट ॲडमिट कार्ड तुमचा प्रिंट करायचा आहे। जो काही तुमचा ॲडमिशन करिता लागणार आहे तो ॲडमिट कार्ड इथे प्रिंट करून घ्यायचा। तर अशा प्रकारचा तुमचा तो ॲडमिट कार्ड असणार आहे। एक तुम्ही जर का मोबाईलवरून डाउनलोड करू शकता, या डाउनलोडवरती क्लिक करून याला डाउनलोड करून घ्या। त्यानंतर जर का तुम्हाला तो प्रिंट करायचा असेल तर तो प्रिंट या ऑप्शनवरती प्रिंट करून तो प्रिंट काढून घ्या। याकरिता लागणारे हमीपत्र ते सुद्धा, तसेच ॲडमिशन करण्याकरिता लागणारे हमीपत्र ते कसे डाउनलोड करायचे तर सेल्फ डिक्लेरेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारचे हमीपत्र येईल, ते तुम्ही डाउनलोड करा आणि प्रिंट काढून घ्या याची। त्यानंतर यात आपण प्रिंटसुद्धा काढणार आहोत हमीपत्राची। ते अशा प्रकारचे हमीपत्र असते त्याच्यासुद्धा प्रिंट ॲडमिशन करता आवश्यक आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।